नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल, त्याचबरोबर इलिजिबल मुलं कोणते आहेत, कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यापूर्वी बघा, ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदर तुमचा रिझल्ट कधी लागतो हे महत्त्वाचं आहे, कारण तुमचा रिझल्ट लागल्यानंतरच तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे स्टार्ट होते. आणि तुमचा रिझल्ट लागायची टेंटेटिव्ह आपला जो MSBTचा अकॅडमिक कॅलेंडर आहे त्याच्यानुसार लास्ट वीक ऑफ जून दिलेला आहे. म्हणजेच तुमची जो रिझल्ट आहे तो जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागेल. ठीक आहे. रिझल्ट लागल्यानंतर लगेच तुमची डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. बट ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपल्याला एकतर 8 ते 10 दिवसाचा ड्युरेशन मिळतो फक्त रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी. त्यापूर्वी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. तर आपण बघूया डॉक्युमेंट्स कोणते इसेन्शियल आहेत. सगळ्यात पहिलं जे आहे तुमची जी मार्कशीट आहे. आता बरेच विद्यार्थी हा क्वेश्चन विचारत आहे की सर आमचे मार्कशीट कोणती लागते नेमकी ॲडमिशन प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन करताना, किंवा आमच्या सगळ्या सेमिस्टरची ॲडिशन होते की फक्त फायनल इयरचे पकडले जातात, है ना, असे पण क्वेश्चन करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त फायनल इयरची मार्कशीट लागते, ज्याच्यामध्ये 5th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर इन्क्लूड असतं. जे तुमची फायनलची मार्कशीट येते त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं 5वं आणि 6वं सेमिस्टर. म्हणजेच काय, तर तुमचं जे मेरिट ठरतं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं, तर ते ठरतं 5वं आणि 6वं सेमिस्टर दोन्हीचं जे ॲग्रिगेट आहे त्याच्यावरती. आणि एकच मार्कशीट असते 5वं आणि 6वं, त्याच्यामध्ये मार्क त्याच्यात ॲड केलेले असतात. ठीक आहे. चला, तर मार्कशीटचं समजलं. आता मार्कशीट ही तुमचा रिझल्ट लागल्यावरच भेटेल. ओके. त्यानंतर लागते TC म्हणतो आपण त्याला, किंवा LC म्हणतो, लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर ट्रान्सफर सर्टिफिकेट. आता हे कशासाठी लागतं, तर तुमचं डिप्लोमा म्हणजे पासआउट आहात याच्यासाठी. आता काही मुलांचं काय असेल, डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी कुठेतरी ॲडमिशन घेतलं असेल, तिकडचं कॅन्सल केलं असेल, तर त्यांच्याकडे डिप्लोमाची TC राहणार नाही. तर त्यांच्याकडे जी अवेलेबल असेल TC ती त्या ठिकाणी घेऊन यायची आहे. ओके. त्यानंतर लागते बघा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता जसं जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणारच आहे. जर नसेल तर त्याला दुसरे पर्याय आहेत बघा. जर पासपोर्ट चालेल किंवा बर्थ सर्टिफिकेट तुमचं चालेल या ठिकाणी. किंवा तुमची जर ही असेल लिव्हिंगवरती जर भारतीय लिहिलेलं असेल, त्याबरोबरच तुमचं जन्मस्थळ लिहिलेलं आवश्यक पाहिजे. जन्मस्थळ लिहिलेलं असेल आणि भारतीयचा उल्लेख असेल तर तुम्हाला नॅशनॅलिटीची गरज पडत नाही. ठीक आहे. बट आता तुमची लिव्हिंगवरती आहे नाही, काही लिव्हिंगवरती नसतं, त्यामुळे तुम्ही नॅशनॅलिटीसाठी अप्लाय करा. महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल म्हणजे काय, तर महाराष्ट्राचा नागरिक आहे याचं सर्टिफिकेट असतं. याच्यामध्ये डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि एजचं एक कंबाईन मिळतं, ते काढा, किंवा डोमेसाईलचं सेपरेट काढावं लागेल तुम्हाला. सेम याच्यामध्ये TC वरती जर तुमच्या लिहिलेलं असेल की महाराष्ट्राचा उल्लेख केलेला असेल जन्मस्थळ, आणि राज्य महाराष्ट्र जर उल्लेख असेल, तर तुम्हाला डोमेसाईलची गरज पडणार नाही. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना लागतं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही ओपन कॅटेगरीचे आहे किंवा आमची SC कॅटेगरीचे आहे, कोणत्याही कॅटेगरीचे तुम्ही असाल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे लागतंच. ठीक आहे. जर तुम्ही समजा कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप कोणत्याही प्रकारची मिळत नाही. आणि तुमचं ॲडमिशन जे आहे कॅप प्रोसेसमधनंच व्हायला पाहिजे. जर कॅप प्रोसेसमधनं नाही झालं तर तुम्हाला नॉन कॅपमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं, म्हणजेच मॅनेजमेंटच्या राऊंड. त्यानंतर आधार कार्ड लागतंच, प्रत्येकाकडे असणारच आहे. पासपोर्ट साईजचे फोटो, आपल्याला 5 फोटो लागतात रिसेंट कलरवाले. बरेच मुलं काय करतात, 10वीचा फोटो त्या ठिकाणी घेऊन, कारण शिल्लक असतात, तसं चालत नाही. रिसेंटवाला फोटो काढून घ्या 3 महिन्यापर्यंत. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट कोणाला लागेल, जर एखादा विद्यार्थी या वर्षी पासआउट न होता अगोदर जर झालेला असेल, मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर जर झाला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं. आता गॅप सर्टिफिकेट काढणं तर खूप अवघड आहे असं बरेच विद्यार्थी म्हणत होते. तर एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. एकतर तहसील कार्यालयामधून तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढा, किंवा दुसरा पर्याय हा आहे की तुम्ही 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती, किंवा त्याला स्टॅम्प पेपर म्हणतो, स्टॅम्प पेपरवरती तुम्ही लिहून घ्यायचं की तुमचं जे काही ड्युरेशन असेल, समजा या 2 वर्षामध्ये मी कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला नाही आहे, है ना. तर असं ते लिहून देतात, त्यांच्याकडे फॉर्मॅट असतो. तर तो तुम्ही गॅप सर्टिफिकेट म्हणून मिळवायचा आहे, जर तुमचा गॅप असेल तर. आता मायग्रेशन सर्टिफिकेट बाबत बघा, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज राहतात
की मायग्रेशन सर्टिफिकेट कुणाला लागतं, तर रिक्वायर्ड इफ द डिप्लोमा हॅज वॉज नॉट कम्प्लिटेड अंडर MSBT. MSBTच्या अंडर जर तुम्ही डिप्लोमा केला नाही, म्हणजेच काय, तर MSBTच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर त्या विद्यार्थ्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. बट जे मुंबईचे काही, मुंबईचे म्हणा किंवा पुण्याचे जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत काही, तर ते काय करतात, तर मायग्रेशन सर्टिफिकेट मागतात. नंतर तुम्हाला 6 महिन्याचं ड्युरेशन देतात, बट ते मागतात. त्यामुळे तुम्ही मायग्रेशनसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. तुमची TC आल्यानंतर किंवा लिव्हिंग आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. हे झालं कंपल्सरी डॉक्युमेंट सर्व कॅटेगरीच्या मुलांना, कॅटेगरीचा असो किंवा जनरल असो. ओके. आता जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी कोणते कास्ट लागतं, तर सर्टिफिकेट लागतात. पहिलं आहे कास्ट सर्टिफिकेट. कॅटेगरीचा जर विद्यार्थी, त्याला रिझर्वेशनचं जर बेनिफिट घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे. आता कास्ट सर्टिफिकेट हे तहसीलदारचं असतं किंवा SDOचं असतं, है ना, वेगवेगळ्या याचं असू शकतं. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे, ऑथॉरिटीचे साईनवाले. डिजिटलवाला असेल तर त्या ठिकाणी राईट टिक केलेलं असतं या ठिकाणी, बरोबर आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 100% सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहे. सर्व म्हणजे कोणते, तर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घेणार आहेत, म्हणजे कास्टवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत आहे. ठीक आहे. आता तिसरं जे आहे ते नॉन क्रिमी लेअर. आता बरेच विद्यार्थ्याचं बघा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अजून आलेलं नाही, त्यांच्याकडे पावती आहे, तर असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. बट दिलेल्या वेळेच्या मुदतीमध्ये त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यायला पाहिजे. ओके. तिसरं जे आहे ते नॉन क्रिमी लेअर. आता नॉन क्रिमी लेअर हे जे सर्टिफिकेट आहे हे व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2026 पर्यंत. आणि कोणत्या कॅटेगरीला लागतं, हे फक्त SC आणि ST सोडले तर बाकी कोणतीही कॅटेगरी असेल तर सर्व कॅटेगरीच्या मुलांना नॉन क्रिमी लेअर लागतं. ठीक आहे. हे झालं कॅटेगरीसाठी. त्यानंतर आणखी एक जे आहे ते EWS म्हणतो त्याला आपण, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आता EWSचे मुलं पण खूप कन्फ्यूज असतात. काय करतात की ते स्टेटचं काढत नाही, सेंट्रलचं काढतात, है ना. तर सेंट्रलचं EWSचं सर्टिफिकेट आपल्याला चालत नाही या ठिकाणी, तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचंच लागतं, म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं EWS सर्टिफिकेट लागतं. जे की आता जर बघितलं आपण तर मराठा कास्टचे जे मुलं आहेत तर त्यांना स्टेट गव्हर्नमेंट EWSचं सर्टिफिकेट देत नाही, त्यांना SCBCचं सर्टिफिकेट काढावं लागतं, है ना. ओके, चला. त्यानंतर जर स्टुडंट हा फिजिकल हँडिकॅप असेल, PH कॅन्डिडेट कॅटेगरीचे कॅन्डिडेट म्हणतो आपण त्याला, किंवा डिसेबिलिटी चं सर्टिफिकेट त्यांना काढावं लागतं. आता या ठिकाणी 40% पेक्षा जास्त जर अपंगत्व असेल तर अशा विद्यार्थ्यांना हे PH म्हणजे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट मिळतं. आणि ते सर्टिफिकेट जर असेल तर या ठिकाणी काही सुपरन्युमररी जागा असतात, त्या ॲडिशनल जागा या फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी राखीव ठेवलेल्या असतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होईल, तोपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट रेडी ठेवा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की बरेच विद्यार्थी म्हणतात की सर जागा किती असतात डायरेक्ट सेकंड इयरच्या, खूप कमी असतं वाटतं, आहे ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 10% जागा ह्या सेकंड इयरसाठी असतात, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी. 10% म्हणजे काय, तर बघा फर्स्ट इयरचा जर इंटेक 60चा असेल विद्यार्थ्याचा, तर 60च्या 10% किती झाले, 6 मुलं हे डायरेक्ट सेकंड इयरनं ॲडमिशन आपण ॲडमिट त्या ठिकाणी करू शकतो वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये तेवढ्याच येतात. आता तुम्ही म्हणाल की सर हे कसं समजेल मग, आता 6 जर जागा असतील तर कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती जागा आहे हे कसं समजेल, त्यासाठी येत असतो आपला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच वॅकन्सी सीट मॅट्रिक्स काय असतो. त्याच्यानंतर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्हाला कॉलेजला किती जागा आहे हे त्या ठिकाणी समजतं. त्याच्यानंतर कट ऑफ कसा बघायचा मागच्या वर्षीच्या, की तुमचं जर मार्क पडले, समजा तुम्हाला 86% मार्क पडले, तर 86%ला तुमच्या ब्रँचला कोणतं कॉलेज भेटेल हे पण तुम्हाला मी सांगेल. तसेच जर तुम्हाला ब्रँच शिफ्ट करायची असेल, जसं की डिप्लोमा तुमचा मेकॅनिकलमधून झाला आणि तुम्हाला डिग्री जर IT मध्ये करायची असेल, कॉम्प्युटरमध्ये करायची असेल, इलेक्ट्रिकलमध्ये करायची असेल किंवा AIML मध्ये करायची असेल, तरी तुम्ही करू शकता. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ही सवलत त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. कोणीही कोणतीही ब्रँच चेंज करू शकतं. ठीक आहे. त्यामुळे असं नाही म्हणायचं विद्यार्थ्यांनी की आम्ही कॉम्प्युटरचे आहे तर आम्हाला
कॉम्प्युटरचीच मुलं घेतले पाहिजे वगैरे आहे ना, असं काही नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्यातले सिलेक्टेड कमेंट्सवरती पुढचा व्हिडिओ डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन पार्ट 2 बनवेल. ठीक आहे. तसेच बघा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. तो जर तुम्ही जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला सगळे अपडेट्स येत राहतील. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.